सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती की तुमचं कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना माल भाव देऊ, मात्र यावरती सरकार बोलत नाही असं विरोधक आरोप करतात. नाही, कर्जमाफी करू असं नव्हतं. तुम्हाला बच्चू कडूंची काल बावनकुळे साहेबांची त्यांची भेट झाली. लवकरच त्यांची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि त्याच्यात तो विषय सगळे सॉर्ट आउट होते. परंतु बच्चू कडू म्हणते पाणी सुद्धा पाण्याचा पण त्याग करणार आहे. आता एकदा मुख्यमंत्री साहेबांची त्यांची भेट झाली. काय 7 एप्रिलला त्यांची ऑलरेडी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत बरेचसे निर्णय लागले होते. काही लोकांचे कसं GR वगैरे निघाले, पण माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा भेटून ते लवकरच तो विषय सॉर्ट आउट करते. पण सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का, जी घोषणा दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब. कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं. जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय. जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या. आता काही गोष्टी जसे नदी जोड आहे किंवा वॉटर ग्रीड आहे, याला वेळ लागतो. हे प्रोसेसमध्ये चालू आहेत. ऑलरेडी 61,000 कोटीचा DPR बनवण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले, ज्या माध्यमातून नदी जोडण वॉटर ग्रीड एवढा मोठा प्रोजेक्ट या महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण देशातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल, ज्याच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढचे 50 वर्ष दुष्काळ जरी झाला, म्हणजे पाणी नाही जरी झालं, तर समुद्रात जाणारं पाणी या संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता लाभणार नाही असा विषय. चला, धन्यवाद. सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती की तुमचं कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना माल भाव देऊ, मात्र यावरती सरकार बोलत नाही असं विरोधक आरोप करतात. नाही, कर्जमाफी करू असं नव्हतं. तुम्हाला बच्चू कडूंची काल बावनकुळे साहेबांची त्यांची भेट झाली. लवकरच त्यांची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि त्याच्यात तो विषय सगळे सॉर्ट आउट होते. परंतु बच्चू कडू म्हणते पाणी सुद्धा पाण्याचा पण त्याग करणार आहे. आता एकदा मुख्यमंत्री साहेबांची त्यांची भेट झाली. काय 7 एप्रिलला त्यांची ऑलरेडी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत बरेचसे निर्णय लागले होते. काही लोकांचे कसं GR वगैरे निघाले, पण माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा भेटून ते लवकरच तो विषय सॉर्ट आउट करते. पण सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का, जी घोषणा दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब. कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं. जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय. जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या. आता काही गोष्टी जसे नदी जोड आहे किंवा वॉटर ग्रीड आहे, याला वेळ लागतो. हे प्रोसेसमध्ये चालू आहेत. ऑलरेडी 61,000 कोटीचा DPR बनवण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले, ज्या माध्यमातून नदी जोडण वॉटर ग्रीड एवढा मोठा प्रोजेक्ट या महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण देशातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल, ज्याच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढचे 50 वर्ष दुष्काळ जरी झाला, म्हणजे पाणी नाही जरी झालं, तर समुद्रात जाणारं पाणी या संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता लाभणार नाही असा विषय. चला, धन्यवाद. सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती की तुमचं कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना माल भाव देऊ, मात्र यावरती सरकार बोलत नाही असं विरोधक आरोप करतात. नाही, कर्जमाफी करू असं नव्हतं. तुम्हाला बच्चू कडूंची काल बावनकुळे साहेबांची त्यांची भेट झाली. लवकरच त्यांची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि त्याच्यात तो विषय सगळे सॉर्ट आउट होते. परंतु बच्चू कडू म्हणते पाणी सुद्धा पाण्याचा पण त्याग करणार आहे. आता एकदा मुख्यमंत्री साहेबांची त्यांची भेट झाली. काय 7 एप्रिलला त्यांची ऑलरेडी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत बरेचसे निर्णय लागले होते. काही लोकांचे कसं GR वगैरे निघाले, पण माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा भेटून ते लवकरच तो विषय सॉर्ट आउट करते. पण सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का, जी घोषणा दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब. कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं. जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय. जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या. आता काही गोष्टी जसे नदी जोड आहे किंवा वॉटर ग्रीड आहे, याला वेळ लागतो. हे प्रोसेसमध्ये चालू आहेत. ऑलरेडी 61,000 कोटीचा